आपण आता मान तालुक्यातील गट्टेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। या गट्टेवाडीतील गोरड कुटुंबियांवर आज पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर काळाने घाला घातला। गट्टेवाडीतील सुदाम गोरड आणि त्यांची पत्नी निर्मला गोरड हे मुंबईला जात असताना एका ब्रेक फेल झालेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली आणि त्यामध्ये हे दोघे पती पत्नी ठार झाले। तर त्यांचा मुलगा वैभव आणि वैभवचा लहान भाऊ हे जखमी झाले। आठवडाभरापूर्वी वैभवचं लग्न झालं होतं आणि हे लग्न उरकून हे कुटुंब मुंबईला परतत असताना काळाने घाला घातला। त्याच गट्टेवाडीमध्ये आज भयानक अशी शांतता पसरलेली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। पाहूया सविस्तर बातमी। मुलाच्या लग्नाची धामधूम संपली आणि गोरड कुटुंबीय मुंबईकडे निघाले असता होत्याचं नव्हतं झालं। क्षणार्धात हा आनंद दुःखात पालटून गेला। माण तालुक्यातील गट्टेवाडी या छोट्याशा गावातील सुदाम गोरड आपल्या कुटुंबियांसह मुंबईत वास्तव्याला आहेत। सध्या ते रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात म्हसवडला नोकरीनिमित्त राहत होते, परंतु वैभव आणि अजिंक्य ही दोन्ही मुले नोकरीनिमित्त मुंबईतच राहतात। गेल्याच आठवड्याभरात म्हणजे 2 मे रोजी वैभवचं लग्न झालं। त्यानिमित्त संपूर्ण गोरड कुटुंब गट्टेवाडीला आलं होतं। हा लग्नाचा आनंद सोबत घेऊन ते काल रात्री पुन्हा मुंबईकडे परतत असतानाच अनर्थ घडला। त्यांच्या वाहनाला ब्रेक फेल झालेल्या ट्रकनं धडक दिली आणि सुदाम गोरड व त्यांच्या पत्नी निर्मला यांचा जागीच मृत्यू झाला। वैभव आणि अजिंक्य हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले। काही दिवसांपूर्वी ज्या गावात लग्नाची वरात निघाली होती त्याच गावात आई वडिलांची अंत्ययात्रा निघाली। या धक्कादायक घटनेनं सारा गाव सुन्न होऊन गेलाय। या घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते। आपण आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।